नमस्ते सर, आपलं नाव काय? ओम जगदीश चोल. मी कळंबवरून आलो आहे. मला अनुभव मला तो सांगणार आहे. शेअर करायला मला खूप आवडेल. असं झालं की मी आणि माझे पप्पा इथून जवळपास दुपारचे 3-3:30च्या दरम्यान आम्ही इकडनं मुंबई निघालो. भाडा वगैरे लोड केला गाडी आणि निघालो. रात्रीचे येता वेळी नाश्ता वगैरे केला, चाय वगैरे पिली. जवळपास 3च्या दरम्यान ते एक खिंडीचा उतरताना एक बाई होती. ती अशी हात करत होती. आम्ही काही एवढा लक्ष नाही दिसला. प्रॉपरली मला आणि माझ्या पप्पांना दिसलं. एवढं काय आम्ही हे केलं नाही. आम्ही सर म्हणजे आपली गाडी एकदम मेन रोडला होती आणि मी जवळपास झोपलेलो. पप्पांनी अचानक एक ब्रेक दाबला. नंतर मग ब्रेक दाबला. मी असं दचकलो, माझ्या डोक्याला लागला. म्हटलं बघते तर काय, पाठीमागे मी फिरून बघितला हौज्यात, तर एक अशी लेडी होती. ती माझ्याकडं आणि पप्पांकडे होती. अशी काचीच्या समोर होती. मी फटाफट काच बंद केली आणि जवळपास आता लवकर चढवल्या लॉक केल्या दोन्हीसाठी आणि कपडा वगैरे पाठचा लावलेला होता. तरी पण ती कुठून आली तर ते लागलं नाही. आणि नंतर जवळपास 2च्या दरम्यान एक वर्षाची मुलगी असेल आणि एक बाई होती आणि ती आणि तिच्या मुलगीला घेऊन ती म्हणजे जायची होती. रात्रीची वेळ होती. कोणाच नव्हता झालं ते म्हणजे डायरेक्ट गाडीच्या समोर आदळले. मग आम्हाला स्पर्शसुद्धा झाला नाही. आम्ही उतरलो पटकन. आमचा उतरलेला बघतोय लाईट लावून कोणी करते तिथे आणि आम्ही बघतोय समोर, तर ते दोघं समोर उभे होते आणि ती पोरगी म्हणजे तिची डेट झाली होती. आणि आम्ही दोघं हा आश्चर्य बघून आम्हाला खूपच भीती वाटली. म्हणून आम्ही परत तिथून निघाल्याच्या नंतर माझे पप्पा होते ना, ते झोपले. पप्पा बोलले तिथंच हँडब्रेक वगैरे लावून गाडी तिथंच पार्किंग करून आम्ही दोघं झोपलो. सेसो ऑफ केले आणि नंतर झोपल्याच्या नंतर काय आम्ही दोघं पण झोपलो. त्याच्यानंतर